मनोज नमस्कार. नमस्कार. मागच्या काही दिवसांपूर्वी आपण या ठिकाणी एक बातमी केली होती. तुम्ही त्याच्यात तुमचं म्हणणं असं मांडलं होतं की वन विभागाने नादुरुस्त पिंजरे या ठिकाणी लावले. त्या पिंजऱ्याचं दार वारंवार पडत होतं आणि त्याच पिंजऱ्यामध्ये पुन्हा बिबट्या ट्रॅप झालाय. कसं पाहताय? अभि भाऊ, या ठिकाणी काही दिवसापूर्वी मी ती बातमी आम्ही त्या ठिकाणी केली होती. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे पिंजरे लावलेत त्याच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी माझ्याकडे अशी एक म्हणजे एक कल्पना अशी माझ्या ठिकाणी मांडली होती की हे जे दरवाजे आहेत हे जे पिंजरे आहेत, या पिंजऱ्याचे दरवाजे आहे ना, हे हवा आलं तरी ते त्यांनी पडतात. त्यामुळे त्याच्यामध्ये आमचं अज्ञान होतं. आम्हाला त्याविषयी पूर्ण माहिती नव्हती. आम्ही त्यानंतर वन अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर असं निदर्शनास आलं की अतिशय तो दरवाजा शेवटच्या पॉईंटवर त्या ठेवलेला असतो. याचं कारण असं असतं, बिबट्या ज्यावेळेस आतमध्ये जातो, आतमध्ये गेल्यानंतर तो दरवाजा पटकन पडला पाहिजे या उद्देशाने तो शेवटच्या पॉईंटवर त्या ठिकाणी तो लावलेला असतो. आमचं त्या ठिकाणी अज्ञान होतं. आमच्या ते अज्ञान निदर्शनास आलेलं आहे. त्या संदर्भात जर काही वन अधिकारी किंवा वन खात्याची आमच्याकडून काही बदनामी झाली असेल त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. म्हणजे काळवाडी हद्दीमध्ये 2 बिबटे ट्रॅप झालेले आहेत. एकूण आपल्या परिसरामध्ये 8 बिबटे ट्रॅप झाले. कसं पाहता? या ठिकाणी गेले 7-8 दिवसापासून वन अधिकारी असतील, वन कर्मचारी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. काळवाडी असलेल्या परिसरामध्ये त्यांनी 10 ते 15 पिंजरे या ठिकाणी लावलेले आहेत. त्यापैकी जवळजवळ काळवाडी हद्दीमध्ये 2 बिबटे त्या ठिकाणी पकडण्यामध्ये वन विभागाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे. आणि म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी वन अधिकारी असतील, वन कर्मचारी असतील यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या निमित्ताने त्यांना एक विनंती करतो की या परिसरामध्ये जे आणखी काही बिबटे आहेत ते पण लवकर आपण त्या ठिकाणी ट्रॅप करावेत. आणि हे या परिसरामध्ये जे भीतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे ते त्या ठिकाणी हे गाव भयमुक्त व्हावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना या निमित्ताने. रात्रीच्या वेळी वन कर्मचारी गस्त घालताना या ठिकाणी रात्रीच्या वेळी रात्री ते वन कर्मचारी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी त्यांचा पहारा असतो. कधीही कुठे काही आवाज झाला तर आम्ही त्यांना फोन केल्यानंतर अगदी 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी ते पोहोचत असतात. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम वन अधिकारी असतील, वन कर्मचारी असतील यांचं आम्हाला पाहायला मिळतं आहे.